हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। शुक्लां वरदरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। आम्ही गीतेचे 16 अध्याय जाऊन आशिल्ले. दैवासुर संपत विभाग योगाचे 24 श्लोक कालचे दिसाक पळोवन जाला. जाल्यार आमकां हे सगळेच 16 अध्यायांतू हे दैव आनी आसुरी गुण म्हळेल कसले म्हणून परमात्मान सांगला आपले ताजे विशयाचे एक सान चिंतना आयचे हे आयचे दिसाचे गीताध्ययनांत आमी पळोवे. परमात्मो कसल सांगता म्हळ्यार सगळे जिवाले आंगांतूय जवो ह्या ब्रह्मांडांतूय दैवी आनी आसुरी म्हूण म्हळेले एक म्हळ्यार शरिरांतू दैवी आनी आसुरी गुण म्हूण जाल्यार लोकांतू दैव आनी आसुर संपत्तू म्हूण म्हळेले ताणें सांगला. एक जिवनांत आमकां सुख दिता जाल्यार एक दुख्खाक मूल कारण जाता म्हूण म्हळेले ह्या अध्यायांत ताणें स्पश्ट सांगला अर्जुनाले की अर्जुना निमित्त करून दिल्लेलो संदेश ते आमकां. तशी आतां आमकां परमात्मो एक परमात्माले यथार्थ ज्ञान म्हळ्यार हे सगळे जगत्याक माने सगळे जगत्याचे कार्यकारण आसमीत परमात्मोची मूल आनी परमात्मो जगत्या दुखून भिन्नची. तशी ह्या यथार्थ ज्ञानान आमकां परमात्मा लागीं एक वैराग्ययुक्त भक्ती आमकां आयला रे. वैराग्ययुक्त भक्ती म्हळ्यार कसं न्ही, वैराग्य म्हळ्यार कसं न्ही, विराग राग म्हूण म्हळेले संवसाराक हेतू केन्नाय आशी. विराग आशी ना शिरपचे तसले परमात्मा मेळू आमकां सुलभ जाता. एकी आशी आमकां आसुका कसली म्हूण म्हळ्यार परमात्माक पावची. विंगड कसले आशी आसचनाच्या जिवनांतू एकी आशी सात्विक आशी ती आशी जावका तें काम आमकां जावका विंगड कसले नच म्हूण तो सांगता आसा. तशी भागवतांतूय सांगताच कसं म्हूण म्हळ्यार स एष भगवान विष्णु सत्यमिति अभिधीयते सर्वोत्तमत्वात् पूर्णत्वात् सर्वज्ञत्वात् तथैव च. म्हळ्यार हंतूय आमकां परमात्माले एक यथार्थ ज्ञान म्हळ्यार कसं न्ही, स एष विष्णु सत्यमिति अभिधीयते. परमात्मा एकलोची शाश्वत सत्य म्हूण सांगून सांगताची इत्याक सर्वोत्तमत्वात खंयचे विशयांतू सर्वोत्तम सगळेची जगत्याक परमात्मो अति उत्तम सर्वोत्तम परमात्मो. तशीची पूर्णत्वात परिपूर्ण परमात्मोचे आमी पुरे अपरिपूर्ण आमकां आमगेल्यान कसले पूर्णत्व ना. सर्वज्ञत्वात परमात्माक जगत्याच विशयी सर्व गोतस आमकां आमगेलो विशय समगोत ना. तशी आनी परमात्मो सर्वोत्तमू तोची देवते आनी राक्षस इत्यादींक मनुष्य इत्यादींक तांगेले सत्व रज तमो गुणाक समजावन तांकां प्रवृत्त कर्म करचे तसले एक प्रेरण दिता. समस्त जीवराशी ताणी सृश्टी केलेली तागेले इच्छेक समजावन हांगा प्रवृत्ती जाताची वर्तन करताची म्हणटना तागेले इच्छे अनुसार जावन जगत हे चलता म्हण जाल्यार हांगा सुचे पुराय जीव अस्वतंत्रत न्हय. परमात्मा नांचे येईल तशी नांताशी म्हण जाल्यार अस्वतंत्र म्हण जालें न्हय. ते गीता तात्पर्य निर्णयांतू मध्वाचार्यान सांगला एक एव परो विष्णु सुरासुर निशाचरान त्रिगुणानुगुणं नित्यम अनुग्रहणाति लीलया. एक एव परो विष्णु तो एकलोच सर्वोत्तम जावन आशिल्लो देवते सुरा असुर निशाचर हांकां पुरय तांगेले त्रिगुणाक अनुगुण जावन हांगा कर्म प्रवृत्तीन तूं घालता. जाल्यार
नाहं कर्ता हरिः कर्ता तत्पूजा कर्म चाखिलं तथापि मत्कृता पूजा तत्प्रसादेन नान्यथा. आमकां खंयची भावना सुका हांगा शिलजना कळरी नाहम करता हरिही करता आमी करचें न्ही, परमात्मान करचें. परमात्मा तागेले इच्छेक अनुगुण जावन तो सर्व कर्म आमगेल करीन करयता, आमी करचें न्ही. तत् पूजा कर्म छाकिलम आमी सर्व कर्म हांगा करचें परमात्माले पूजा म्हूण तागेले प्रेरणेन करचें, तागेले प्रित्यर्थ करचें म्हूण भगवदर्पित कर्म कोरका. तथापि मत्कृता पूजा मेग्गेल खातीर करची पुजे निमती मोक्ष मेळटा शिवाय. म्हळ्यार मेग्गेल खातीर सर्व कर्म त्याग केल्यार मोक्ष दिता न अन्यथा, नानतलेच मोक्ष मेळना म्हूण ताणें सांगलां. म्हळ्यार हांगा तागेले अर्थ कसो न्ही ताणें तशें सांगिल्लें. नाहम करता हरिही करता म्हणलें न अहम करता हांव करचें न्ही. हांव म्हळ्यार कसं हांगा एकच चूक ही कसल म्हूण म्हळ्यार आमी लेखचें. हांव म्हळ्यार आमी आमगेलें शरीर म्हूण लेखताची, जाल्यार हांव म्हूण म्हळ्यार नित्य जावन आशिल्लो जिवात्म शरिरा भितर आशिल्लो स्वतंत्र कर्त्र न्ही तो. नाहम करता हरिही करता परमात्मूची स्वतंत्र कर्त्र. तशें जावन हें जिवान त्या शरिरा निमती करचें सर्व कर्म परमात्माल पूजा. तशी जाल्यार तागेले प्रेरणेची हांव कर्तृत्व म्हाका येता शिवाय, म्हळ्यार जिवात्माक परमात्मा प्रेरणेनचें कर्तृत्व येता शिवाय विंगड खंयचेय निमती न्ही. तशें जावन केल्लेलें कर्म पुराय परमात्माकच समर्पण करका म्हूण म्हणलेलें हांगा आमी लेखुका. तशी ईश्वरोहम अहम भोगी सिद्धोहम बलवान सुखी म्हूण सकडी लेखचें. आसुरी गुणाच्याले एक विशेषता म्हळ्यार आसुरी गुणाच्यान लेखचें तें. ईश्वरो अहम हांव देवू, अहम भोगी सर्व भोग करचे हांगा आमीची, सिद्धोहम म्हाकाची सर्व सिद्धी प्राप्त जाला हांव कृतकृत्य, बलवान मेगेले इतलो बलिश्ट कोणें ना, हांव सुखी जावन आसा. हे पळय आसुरी गुण पळय रामायणान सांगिल्ली तेंची, हिरण्यकशिपून सांगिल्ली तेंची, सर्व कोण ते दुश्ट म्हळेलें आसा शिशुपाल जेवो सकडी आमी राक्षसांक पळयता कंसू सकडी तांणी लेखिल्ली तशीची आमीची देव तशी अशी म्हूण पळय तांकां अंधता मिश्र लोक म्हूण म्हळ्यार मेळटा म्हूण. तशी केन्नाय कशी म्हूण म्हळ्यार आतां हांगा अर्जुनाक हे कसल खातीर सांगलें कृष्णान म्हळ्यार अर्जुन दैवी संपत्त वचूचो. ताणें सांगचें आसना मे दैवीम अभिजातोसी, तूं दैवी संपत्त आशिल्लो तशें जावन तूं कसली चिंत करका म्हणना. तशें जावन तूं जन्मतः दैवी संपत्त घेवन आयला देखून अर्जुना तूं निश्कामी जावन निरहंकारी जावन तूं ज्ञानपूर्वक भक्तीन म्हळ्यार तुका भक्ती मेगल वयर आसा. कृष्णा वयलो अर्जुनाक स्नेह आसा भक्ती आसा सकड आसा. जाल्यार ज्ञानपूर्वक भक्ती कसलें म्हळ्यार कृष्ण परमात्मा म्हळ्यार ज्ञानात ताणें अर्जुनाक विराट स्वरुपांनी दाखोवन आपण परमात्मा म्हळेलें ज्ञान दिलां न्हय. ताजे नंतर आनीक कसं ज्ञान हांगा जिवान कसलें करचें ना, पुराय हांवें करचें म्हूण म्हळेलें ताणें तें विश्वरुपान तो दाखयला ताणें वय. तशें जावन तो सांगता अर्जुनाक तुका योग्य कसलें विहित कर्म कसलें, तूं क्षत्रीय, तुका तुगेलें शास्त्र कसं सांगता तुका युद्धची कर्तव्य म्हूण सांगता. तशें जावन तुका योग्य जावन आशिल्लें शास्त्र उक्त जावन आशिल्लें युद्ध म्हळेलें कर्तव्य कर्म तूं करी. तूं कसलें पाप करता म्हूण लेखा म्हणना. कित्याक म्हूण म्हळ्यार तुका शास्त्र ज्ञान आसा, तुगेल हातान तूं शस्त्र आसल्यार ताजेन सज्जनांक कसले बाद ना म्हूण सांगून अर्जुनाक ताणें ताजे खातीर सांगचें ज्ञात्वा शास्त्र विधानोक्त. वेदशास्त्रांत कसं सकडी सांगला विधी निषेधात्मक जावन आशिल्ले विशय तें तुका आतां सांगलां न्हय. तशें तुगेलें कर्तव्य युद्ध म्हणलेलें तें परमात्माल प्रित्यर्थ जावन करता म्हूण लेखून करी म्हूण सांगून आतां आदेश दिवचे खातीर ताणें इतली पुराय सांगिल्लें. मागीर तो सांगता हरिभक्तीनान तिलें एक परमात्मा सर्वोत्तम म्हूण लेखल्यार तांणी एक पांडित्य आशिल्लें म्हूण लेखूयत शिवाय तांकां मुक्ती मेळना. कित्याक म्हूण म्हळ्यार तांकां भक्ती ना, ज्ञान मात्र आसा. जाल्यार ज्ञान भक्तियुक्त जावन सुका
खाली ज्ञानच पळय ते पांडित्य म्हणून घेता म्हण तो सांगतारस मध्वाचार्य त्यांची सांगताची कसं म्हणजे पारोक्षणैव तत्वं तु लोकं चापि विदन्ति ते अपि सत्स्नेह निर्मुक्ता तमो ಯಾಂತಿ विनिश्चयात तांकां पुराय ज्ञान अस जाल्यार तांणी बुद्धीजीवी म्हणून घेताची पंडित म्हणून घेताची वैष्णव सिद्धांत कळला तांणी पटापटा पुरोय सांगू पुरोची भागवतोत्तम म्हळ्यार कसं न्ही भागवत धर्म म्हळ्यार कसं न्ही वैष्णव सिद्धांत म्हळ्यार कसं न्ही सर्व सांगू पुरोची जाल्यार अनुभूती ना इतका म्हळ्यार परमात्माल वैरी भक्ती ना केवल पांडित्य मात्र तसल जना मुक्ती ना तसल जनाक मुक्ती ना म्हूण सांगून मध्वाचार्य सांगताची कोणाक ज्ञानस तांकां ज्ञानपूर्वक भक्ती त्या ज्ञाना निमती उत्कृष्ट भक्ती परमात्माल वैरी आसुका म्हूण सांगून तांणी सांगताची तशें आदर आदर तत्र कर्तव्यो यत्र भक्ती हरेर्वराह म्हूण म्हळ्यार खंय तुका खंयचे कर्म जवो खंयचे कर्तव्य जवो तूं खंयचे दोश प्रायश्चित ते खंयचे एक आतां आमी कर्म करतना ಸ್ವಲ್ಪ सकट दोश जाता तेदन ते दोशाक प्रायश्चितय जाता केदना म्हूण म्हळ्यार श्री हरीची सर्वोत्तम यत्र भक्ती ही हरेः वराह परमात्मुची सर्वोत्तम म्हूण म्हळ्यार एक भक्ती दृढ भक्ती आस म्हूण जाल्यार आमी करचे विहित कर्मा निमती कसले थोडो दोश इत्यादी जाल्यार तंत दुखून आमकां प्रायश्चित जाता म्हूण सांगून मध्वाचार्य सांगताची तशी एक विशय म्हळ्यार ಕೆಲವು जनांक अभ्यासच हें विद्याधी पेजावर स्वाम्यान एक पंत सांगील तांकां एक अभ्यासच तांकां शास्त्र गोतस पुरे शास्त्राचे एक मौल्य गोतना तांकां म्हळ्यार हेंची विद्यस ज्ञान म्हळ्यार कसं म्हणचें महात्म्य ज्ञान न्हय तें परमात्मालें केवल पुस्तक ज्ञान पुरय आसा तांकां तांणी कसं करताचें आमकां पुरय शास्त्र गोत्तस म्हूण सांगून तें शास्त्र अनुकूल शास्त्र करताची तांकां जाय जाल्यार तशी मन आशिल्ली तशी तें शास्त्र तांणी सांगताची तें तशें न्हय बा शेश न्हय बा तशी म्हूण भारी एक आस्तिकशी मन आशिल्ली तशी तें शास्त्र तांणी पुरय शास्त्र ज्ञान घेतलां तांकां जाय जाल्यार तशी तें खंय जाय थंय तांणी यूज करताचें पळय तसल जनांक सिद्धी जायना खंय बुद्धी ना खंय तांकां हांगा गत येना तांकां कसले खंय विशयाक मत येना तशें म्हूण सांगतात तांणी हें कशी म्हूण म्हळ्यार पळय एक अच्युतदास मामान हेंच्या विशयाक पुरक जावची तशी एक काणी सांगला कसलें म्हूण म्हळ्यार फुडल्या कालांत एकादशी म्हूण म्हळ्यार कटुनिट्ट पुराय जन उपास करतलीच खंय तरी म्हूण म्हळ्यार एक शुद्रादी जन समीत एकादशी करतलीची फुडें काल म्हळ्यार तशी पुराय जनाक एक एकादशीचें मौल्य गोत आशिल्लें चेडवांकय कसलें खावच्या दिना आशिल्लीच दुर्बळपणय मस्त आशिल्लें तशी एक पंत कसो जाता म्हूण म्हळ्यार एक दीस एकादशी स्कुलांत पुराय चेडूं तांकां कांय जाती नीती कसलें ना चेडूं म्हळ्यार चेडूवाची गम्मत त्या स्कुलांत एका क्लासांत एक भटाल चेल्लो आनी एक ग्रस्त अशीची एक ಸ್ವಲ್ಪ भटमामाल मुखे ब्राह्मण जातीत न्ही पिंगड जातीचे एक चेल्लो बारी दोस्ती तांणी ओटू वचताची एकादशी जोर बूक जाता घरांत कसलें कोण शिजोवन दिनाची कट्टू उपास म्हणटना हांगा चेडवांक खेळचें करचें उडचें नांदचें बूक जाता म्हळ्यार वयना तेदना ते स्कुला भायर तवशे सकट विकू दवरतात न्हय तो भटमामाल पुत्ताले की भटमामान दक्षिणांनी मेळटा तागेले एक आण आशिल्ली खंय फुडली काणी ताण ते एक काण्यान तवशी घेतली की खाताना हाकाय दिली खंय कोणाक त्या चेल्ल्याकय फुडली काला तरकार नव्हती घम परंबळ घर कडेन येतना देवाल विशयान मस्त भंय आशिल्ली जनतांनी तांकां शास्त्रज्ञान म्हूण कसलें ना जाल्यार भंय आसा तांकां तशें करूं नज अशें करूं नज म्हूण तांगेल्या मालगड्यांनी सांगून आनी तवशी खावन येता न्हय तागेल्या आंगार तवश्या रोस आनी पूण आसता परंबळ येता ते आवसूक शर्ट काडून उंबळू व्हरतना निमगे वयर तूं कसलें खाल्लेलें म्हूण म्हणटना भिवन चल्लो सांगता एक तवशा मेळ्ळी खाल्लेली म्हूण
कडेरे बापसून इल्ಕೊಳ್ಳೆ बापसूला सांगचे ताका भंय जाता कसं करचेत मिगेल पुत्तान एकादशी ते दीस कल्ला कसं दोश येतके म्हूण सांगून सीदा ताका धरून बट मामाल्या बतकयता आनी सांगता काही कसं रे म्हळ्यार बट माम मिगेल पुत्तान तवशी खाल्ली नव्हे म्हूण खडे री बट माम सांगता अय्यो वय वे हा तशी केल वे म्हूण सांगून जय म्हणून पंचांग हाडल्यावरी करून पळोवन अशी तशी पळोवन हाका एक दोशच न्हय हाका प्रायश्चित्त करका न्हय तुका एक 20 रुपये बरें खर्च जेवचे पडटा ताका पाप आण्या गती नातिल्ले 20 रुपये म्हळ्यार त्या काळा व्हड विशय वय वे भंय जाल्ली खंय ताका कळ्ळें वे तर आणे हाका मारताना घर कडेन आणी सांगला म्हाका बट मम्माल पुत्तान घेवन दिल्लेले म्हूण कडेन बट माम म्हणाल खंय कसं करचें मिगेला तितले काही दुड्ड ना जाल्यार तुमगेल पुत्तान घेवन दिलेले खंय दोग जाणांनी खाल्ला ना खंय तुमगेल पुत्ताक प्रायश्चित्त करता जाल्यार तांत भितर मिगेले पुत्ताक रे हांव म्हाज्यान जाल्लेले तितले दिता म्हूण बट मामान आपयल खंय वयरे केशवा हांग्यो चल्लयल खंय कळ्ळें वयरे तूं एकादश जेवण तवशी खाल्लेले वे हाकाय दिलेले वे तुवें तो बाई भिवन म्हणा खंय वय ना तवशी खाल्लेले म्हूण कडेन वापास आनी पुऱ्या विद्यावंत न्हय वापास पंचांग पळयल्यावरी केले खंय गुंडाय ही पळय एक हास्य रुपाचे एक दृश्टांत काणी जाल्यार कितले विचार सांगता पळय ते पळयल खंय पंचांग कण कसं की मनान तूं हाता बोटान तूं लेख केल्या वरी केली की आनी ते चेल्ललांना सांगली की काय ना तूं कसले भिवची नाका पाप परिहारनी म्हूण कसले कोरका म्हणना आनी तूं पळय पंचांगार सांगला केशवन कुडे तिंदल्ली लेशवू दोशविल्ला म्हूण सांगून कळ्ळें ताणें केशव आलवटू खाल्लेले न्हय कसले दोश ना म्हूण आनी पाप तो अविद्यावंत न्हय ताका कसं की एक धर्मू कर्मू मालकड्यान सांगून गोतू शिवळे ताजी इतिमिती कसले गोत ना पाप ताका ताणें बदां म्हूण लेखून संतोश चमकल खंय मागीर वता वतन पुत्ताकाय सांगली ताण आनी कसले नाक जिलेले काम करता जाल्यार बटाल पुता वोट मांद्र करी माराया इताय तागेले लोट केल्ले कसले दोश ना खंय म्हूण पळय असले तशी शास्त्र तांकां जाय जालेली तशी शास्त्र गुंडाचे म्हूण तसल जनांक शास्त्र कितले शिकल्यार ताका सिद्धी ना बुद्धी ना गती ना मती ना कसले ना म्हूण सांगून सांगचें आशिल्लें तशी केन्नाय कशी म्हूण म्हळ्यार काम क्रोध पुराय सोडका ताजेन आमकां बरें जेवका म्हूण लेखुका भगवदर्पण बुद्धीन कर्म कोरका तेन्ना त्या पुराय शास्त्रविधी म्हळ्यार तशी करच्या शास्त्रान सांगला तशी ताजे खातीर कृष्णान अर्जुना सांगिल्लें ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तम कर्म कर्तुम अर्हसि तूं शास्त्र कसं सांगता म्हूण पळोवन हांगा कर्म कोरका ते पुरे गोत्तसून कोरका इता म्हळ्यार शास्त्रज्ञान नानशी कसले कर्म केले रे ते कुरडू कर्म म्हणटाचे पळयात बट्टाल पुत्ताल न्ही अन्याकलेले ग्रस्ताल पुत्ताल विशय जालेले बरी ताका शास्त्र ज्ञान ना ताका कोरका म्हळेल मात्र गोत्तस वा बट्टू कसले की सांगता बट मामान ताणें कसं की लेखलें तशें जावचें नज तशीच केन्नाय कशी म्हूण म्हळ्यार ढांबीक भक्तीनच परमात्माक वैराग्ययुक्त भक्ती जावका म्हूण तेदना आतां तसलें हें सृश्टी कसल्या केल्ली परमात्मान तो भारी करुणेच खंय सर्व जिवांक तांगेले योग्यतेक समजावन मोक्ष इत्यादी गती सकड मेळका म्हूण जाल्यार सृश्टी जावका मनुष्य जावन ताणें शरीर घेवन येवका साधन कोरका जाल्यार जिवान कसलें साधन कोरका म्हूण म्हळ्यार जिवाक एक स्वतंत्र सामर्थ्य स्वे ना ते देहान तो परमात्मान तत्वाभिमानी देवतेन इंद्रियाभिमानी देवतेन सकड बैसून त्या शरिराचे प्रति एक इंद्रियांत इंद्रियाभिमानी देवतेस्ताची मागीर तत्वाभिमानी देवतेस्ताची इंद्रियाभिमानी देवतेंकय ईश तन्नी तांकां आनीकी ईशा पशी परमेश कोण म्हूण म्हळ्यार परमात्मो तशें तांणी बैसून परमात्मो महाविष्णू वायुदेवाल करीन सर्व जिवांत प्रवेश कोरून वा सत्कार्याक प्रेरेपण कोरून तो सर्व जिवा करीन सर्व कर्म करयता तशी तस्सल परमात्माक पळय तो सर्व कर्म आमगेले करयता आमगेले करीन करिता सत्कर्म करून आमकां मुक्ती दिवची ताणेची आमकां जिवांक हांगा जाय आशिल्लें सर्व ताणें दिवचें जाल्यार परमात्मा आमगेले कसलें निमगीतवे अपेक्षस्वे ताका ना जाल्यार तस्सल परमात्माक आमी स्मरण करनातले कसं जाताची कृतज्ञ जाताचे आमी तशी कृतज्ञ जावका शिवाय कृतज्ञ जावच्या नज आमी कृतज्ञता म्हळ्यार कसं न्ही ताका सांगचे ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तम कर्म कर्तुम अर्हसि आमी
शास्त्रांत कसं सांगला धर्म म्हणून कसं सांगला ते धर्मार चोलचेची आम्ही परमात्मा दाखोवचे एक कृतज्ञता तशी सर्व समर्पण कोरकाकी परमात्माक करचे प्रति कर्म या परमात्माल खातीर करचें म्हूण लेखून कोरका ताण आमगेल करीन कोरचें आमकां ताण प्रेरेपण केलेलें तागेल प्रित्यर्थ आमी कर्म करताची म्हूण तशी एक सुभाषित आसा कसलें म्हळ्यार भवजल दिगतानां द्वंद्व वाताहतानां सुत दुहित्र कळत्र त्राण भारर्दतानां विषम विषयतोये मज्जतां प्लवानां भवतु शरणमेको विष्णुपोतो नराणां म्हळ्यार भवजलधिगतानां द्वंद्व वाताहतानां भवजलधिगतानां आम्ही ये भवजल ये एक भव म्हळ्यार समुद्रा भितर आयल्यांची तांत कसं असं त्या समुद्रांत बिरुगाळेत काही खंयची ती वाताहतानां वाताहत म्हळ्यार बिरुगाळी व्हड बिरुगाळी खंयची ती बिरुगाळी म्हळ्यार सुख दुःख लाभा लाभ सोलू गेलू नष्ट कष्ट हे पळय द्वंद्व म्हणटा पळय ह्या द्वंद्वची बिरुगाळी रुपार येता तेदना आमी कसं करताची सुत दुहित्र कळत्र त्राणभारर्दतानां बायल चेडूव मेगेले म्हळ्यार तांकां रक्षण कोरका म्हळ्यार भ्रांतीन आमी नाना कर्म करताच काय हे मनशाल स्वभाव जाल्यार विषम विशयतोये मजताम प्लवानां संसार सागर म्हळ्यार एक विषमतोय म्हळ्यार कसं न्ही एक कसं म्हणचे एक जल ते तोय म्हळ्यार जल विषमतोय भारी कश्टाचे भारी कसं म्हणणं मस्त जलचर सकड असूचे एक सुळीन तूं पडल्या वरी नव्हते त्या वेळाक प्लवानां कोण प्लव जावन येता काय आमकां प्लव म्हळ्यार नौके कोण तो भवतु शरणमेको विष्णुपोतो नराणां ते विषम विशयतोये नराणां तांत भितर पडलेले नरांक तो विष्णू प्लवानां तो एक नौकी जावन येता काय ताका एकल्याक आमी शरण येवका म्हूण सांगून एक सुभाषित आसा तशी यांची सांगताची कसं न्ही म्हळ्यार व्यासतीर्थ भव म्हळ्यार रान दुर्गम पर्वत हांतू हे पर्वताचे मार्ग पुरे भारी कठीण काही वच्चो मार्ग म्हळ्यार जन्म जन्म विंगड विंगड जन्म येवचे तांणी मार्ग म्हणचे ते पर्वताचे एरू तग्गू ते पळय कसं म्हणटाची कणिवे दोन्ही पर्वता मध्ये कंदर म्हणटा पळय हे पुरय हीन उच्च योनीन तेवचे जन्म कय तशी हंत दुःखून पार जावका जाल्यार परमात्माकच आमी शरण येवका ಎಂದೆಂದೂ ನಿನ್ನ ಪಾದಾರವಿಂದ ಗತಿಯನಗೆ म्हूण सांगता पळय तशी आमी शरण येवका म्हूण सांगून सांगताची याका मुख्य कारण कसं न्ही आमी विंगड विंगड हीन उच्च योनींतू जन्मा येवच्या कारण हें आतां पळय दैवासुर संपद विभाग योगांतू सांगला नरकाचे महाद्वार म्हळ्यार काम क्रोध लोभ हेंचे पुरे मुख्य कारण म्हूण सांगून तशच्यावन परमात्माकची आमी शरण येवका जाल्यार एक संशय येता आमी परमात्मालांतू असची जेव्हा परमात्मा आमगेलेची जिवांतच आमगेले शरिरांतच जाल्यार आमकां कित्याक तो कळना असं म्हणू इतक म्हळ्यार पळय परमात्माले रोमांतू अनंत कोटी ब्रह्मांड आसले ते अनंत कोटी ब्रह्मांडांतू तितले कोटी ब्रह्म रुद्र असल पुरे जीव आसाची परमात्माला एक ब्रह्मांड न्ही तागेले रोमांत कोटी कोटी ब्रह्मांड आसा म्हूण सांगून वादिराज यती सांगताची तांकां तांत भितर असूचे ब्रह्म रुद्र इत्यादी जी देवांकची परमात्माला महिमा कळनाकाय लक्ष्मी काही कळनाकाय कशी ते म्हूण आमी लेखलारी आतां रुमडा रूख आसा रुमडा रुखारी फळ येताची त्या फळारी मस्त मूस बसतात न्हय त्या मूसांक त्या रुमडा रूख कितलो व्हड आसा असल कितली फळ आसा ते पळय तांकां गोतस बाय ना तांणी खंयची फळार बैसून खताची त्या फळा विशयूय तांकां गोतना तांकां ते एक खाण मात्र तशीची तंत भितरी ताका त्या रुमडा फलाक आसूचे रुमडा फलांतू जेवच्यो किडो भरी ताजेर बसचे मुसू तोग पडटन ते रुमडा फल खावचे प्राणियो गार्धब चड खावचे कितें रुमडा फल
ते सगळेची विशाल जावन आशिल्लें रुमडा रुक्का विशयी तांकां गोत्तस्तवे नानमे तशीची आतां गुडांत पक्षी आसताची तांणी विंगड विंगड रुखार वचून फल खाताची तांकां तांगेले सामर्थ्याक कितले कडेन वचत जाता तितले कडेन मात्र वचून गोत्तस्तवे सगळे प्रपंचा विशयी गोत्तस्तवे ना नवे जलचर आसताची समुद्रांतू तांकां सगळी समुद्र कितलो व्हड आसा कितले आळ आसा गोतस्वे ना तांणी खंय तरी पोवन वचा आनी जाता तितली समुद्रा विशयी मात्र तांकां गोतसच्या पुरो तशीची आमकांय तशीची परमात्माले सर्वव्याप्तत्व आमकां कळना ज्ञान ना आमकां आमी परमात्माले शरिरां भितरय आसताची जावं परमात्मा आमगेले अंतरी आमी जावन आसता कसले आमकां कळना परमात्मो आमकां आधार जाल्यारी आमी रुमडाचे फलांत सुचे किडशी आमकां कसले आमगेलेची एक आतां पळय रुमडा फळां आसूची किड्याक त्या फळा विशयी मात्र तशीच आमकां आमगेलेची घर दार बायल चेडूं इतले गोतुसूचे विंगड कसले गोतना तशें न्हू आमकां परमात्मा पावच्याक भारी कश्ट जाता म्हूण सांगून तशें सर्वोत्तम इति ज्ञातो विष्णुमोक्षमीयं नयेत् जीवरूपतया ज्ञातः तमोंधम प्रापयेत प्रभो सर्वसमर्थ जावनशील परमात्मूची सर्वोत्तम म्हूण सांगून कोण लेखता तांकां मात्र परमात्मा मोक्षावर्थके कोण तो परमात्मूय एक आमगेल्या मणकेची म्हूण कोण लेखता तांकां केन्नाय अंधथा मिश्र लोकांक तो व्हरता म्हूण सांगून म्हणटाचे ताजे खातीर हें दैवी संपत्तू आसूचें कशी म्हूण म्हळ्यार तागेलें कार्य पुरे निश्काम आसता शास्त्रोक्त आसता ताणें सांगिल्लें पळय शास्त्र विधीम उत्सर्ज्य न्हय शास्त्र विधीक सम जावन आसता तागेलें काम आनी अहंकार रहीत जावन आसता भगवद अर्पीत जावन आसता तशें जावन तो दैवी संपत्ताचो काम क्रोध लोभश्च न चिरात सिद्धिमाप्नुयात् स कामेभ्यो अमिता गुणा ह्य कामैः कृताः क्रियाः तस्मात् काम एवालं भजेद विष्णुं सनातनं कोण काम क्रोध लोभ पुरे दूर सोडता नक्क म्हणून त्याग करता तो केन्नाय सिद्धी पावची वग्गी खंय इत्याक म्हण काम्यक कर्मा पशी अकामैस्तु अकृताः क्रियाः म्हळ्यार निश्काम कर्माची मस्त आमकां फल दितले तशें न्हू निश्काम कर्म करून परमात्माक पावका म्हूण म्हणलेले विशयो हांगा सांगताची तशी केन्नाय कसले म्हूण म्हळ्यार काम क्रोध असले विकार वैरी तांकां गेलूच कशी म्हूण सांगून विश्वेशतीर्थ स्वामीन सांगिल्लें आसा कशी म्हूण म्हळ्यार आतां आमगेल्या देशाक शत्रू आक्रमण करता म्हूण लिखया तांगेलें आक्रमण परिपूर्ण ते नाश कोरका म्हूण जाल्यार तांणी खंय राबल्याच्यात बंकरांनी म्हणटा पळय शत्रुताण म्हणटाची थंयची त्यांचे नाश करचे खंय तशी आमकां हे काम क्रोध इत्यादी पुरय खंय वास जावन आसता म्हळ्यार आमगेल्या मनांतू इंद्रियांतू पुरय तशी ते आमी ते इंद्रियांतू राबिल काम क्रोधची नाश करचे तसले एक आक्रमण आमी कोरका हतोटी दवर निग्रह दवरचे ताका खंयचे कशी म्हूण म्हळ्यार दोन्ही विधानार करीत एक आमी प्रयत्न करचे अन्यक आमी प्रयत्न करताची अन्यक कसले म्हूण म्हळ्यार ते इंद्रियाभिमानी देवतेले अनुग्रह मेळका म्हूण जाल्यार परमात्माले अनुग्रह मेळ्ळ्यार जातकय तशी तारतम्योक्त जावन आमी परमात्माले आराधन कोरका तेन्ना परमात्माले अनुग्रहान हें काम क्रोध पुरय शत्रू तांगेले बंकर म्हळ्यार नेले शत्रू ताण खंय पळय थंयक मूल नाश जाता म्हूण सांगून विश्वेशतीर्थ स्वामीन सांगिल्लें आसा तशें कृष्ण परमात्मा सांगता हे अर्जुना तूं दैवी गुण संपन्न जावन जन्मा आयला तुगेलो स्वभाव यो पूर्वार्जित जावन आशिल्ले कर्म फलची तशें जावन तूं हे दैवी आनी आसुरी संपत्त विशयी सांगून तूं दैवी गुणाच्योची म्हूण सांगून अर्जुनाक कृष्ण परमात्मो सांगता तुगेलो यो स्वभाव पूर्वार्जित जावन आयलो तुगेलो पूर्वकर्म संबंधी जावन तूं दैवी गुणांतूची दैवी गुण घेवनूची दैवीम अभिजातोसी दैवी गुण घेवन तूं जन्मा आयला तशें जावन तुका हें तुगेलें एक कर्तव्य कर्म तूं कोरका म्हूण सांगून कृष्ण उपदेश दिता पळय जाल्यार अर्जुन
एक तक्का कृष्णाला वयरची प्रीती तागेली श्रद्धा तागेलो विश्वासू आनी अर्जुनाक एक सात्विक स्वभाव वयवे ताका आनीकी ज्ञान संपादन करता म्हूण दिसता. तो आज नंतर वयरच्या अध्यायांत कृष्णाक आनीकी ज्ञानार्थी जावन ताणें प्रार्थना करून ज्ञान आनीकी ताणें ज्ञान निमगुचें आसा ते कसल निमगीत तो म्हूण म्हणलेले. आजी नंतवयचे अध्याय जावन अध्याय 17 अध्याय आमी श्रद्धात्रय म्हणून म्हणटाची ते अध्यायांतू ताणें निमगिलेले. म्हळ्यार हांगा शास्त्रविधीक समजावन काम करता म्हूण म्हणटा कोण शास्त्रविधी सोडून तागेलो कुश प्रकार काम करता ताका हांगाय सुख ना परांतूय सुख ना म्हूण सांगून कृष्णान सांगिल्ले विशयूची तो वापस प्रश्न करता. ते आमी फायदो करून 17 अध्यायाचे अध्ययन करुया. आजिक 16 अध्याय हांगाक भगवद्गीतेंतूल 16 अध्याय जालो. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे दैवासुरसम्पद्विभागयोगो नाम 6ोऽध्यायः सम्पूर्णः. श्री 16ोऽध्यायः सम्पूर्णः. श्रीकृष्णार्पणमस्तु. कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्री हरि गुरु चरणारविन्दार्पणमस्तु. श्रीकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. हरि ओम.